खिदमत एक खल्क. मला पहिल्यांदा याचा अर्थ सांगी की हे खल्क काय भानगड आहे? खिदमत म्हणजे सेवा. खिदमत हा उर्दूतून आलेला शब्द आहे आणि ही संस्था किंवा या संस्थेचं काय काम चालतं आणि ही संस्था काढावी असं तुमच्या मनात का आलं? सगळ्यात जास्त काम कोविडमध्ये करायला आपल्याला यश मिळालं. कोविडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं समाजामध्ये होतं की आई सुद्धा मुलाला जवळ करत नव्हती. हे काम करताना सरकारी यंत्रणा, पोलीस प्रशासन यांचं सहकार्य अपेक्षित मिळतं का? एका व्यक्तीचा अंत्यविधी तुम्ही हिंदू पद्धतीनं केला होता. सादिक भाई, खिदमत एक खल्क आणि मध्यंतरी तुम्ही एक मुस्लिम मावळा संकल्पना काढली. हे दोन्हीचं काय रिलेशन? मराठी मुसलमानांच्या डोक्यावर कुठेतरी उत्तर भारतीय राजे बिंबवायचा प्रयत्न केला धर्माच्या आधारे. आम्ही तिचा समाजात सांगतो की ज्या राजाने तुमच्या धार्मिक भावनाची काळजी घेतली, धार्मिक आस्था जपल्या, तो राजा आपल्यासाठी श्रेष्ठ आहे का तो उत्तर भारतातला राजा श्रेष्ठ आहे? त्यांचे जे शब्द होते की इन्सानियत आज भी जिंदा आहे, म्हणजे हा शब्दच आमची प्रेरणा आहे. आमची पाटील पाटील घेऊन आला पाटील की हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. समीर सामंतची खूप छान ही गीत आहे. या गीताला धरून साताऱ्यातील एक संस्था खिदमत एक खल्क गेली काही वर्ष उपेक्षित भटक्यांसाठी, उपेक्षितांसाठी, गरजूंसाठी सामाजिक काम करते. या संस्थेचे अध्यक्ष सादिकभाई शेख आपल्या इथं आज स्टुडिओमध्ये आले. सादिकभाई, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सादिकभाई. ही जी खिदमत एक खल्क, मला पहिल्यांदा याचा अर्थ सांगी की हे खल्क काय भानगड आहे? खिदमत म्हणजे सेवा. खिदमत हा उर्दूतून आलेला शब्द आहे आणि उर्दू म्हणजे हिंदुस्थानी भाषा आहे. त्यामुळं खिदमतचा अर्थ सेवा ही सगळ्यांना माहिती आहे. पण खल्क म्हणजे काय? हा खल्क ऍक्च्युली अरबीतून घेतलेला शब्द आहे. खल्क म्हणजे खालिक, म्हणजे परमेश्वरानं बनवलेल्या जेवढी सगळी वस्तू आहेत, सृष्टी आहे, त्यामधील असलेलं मनुष्य, प्राणी, सर्व प्राणी, वृक्षवल्ली, वातावरण, हे सगळे मिळून प्रत्येक घटक येतो. प्रत्येक घटक म्हणजे ज्याला परमेश्वरानं बनवलं अशी आमची धारणा आहे. ती सगळा घटक म्हणजे खल्क. म्हणून आपण एक खिदमत हे खल्क नाव दिलेलं आहे. कारण की खिदमत म्हणजे सेवा. आपल्याकडे एक आपण सर्वजण म्हणतो जनसेवा हीच ईश्वर सेवा, परंतु त्याच्या पुढचं पाऊल आपण ठेवलं की समाज सेवा. म्हणजे समाज ज्याच्यापासून बनतो ते सर्व घटक म्हणजे समाज आहे. म्हणजे मनुष्य, प्राणी, वृक्षवल्ली, इतर प्राणी आणि वातावरण सगळं बनवून. त्यामुळे आम्ही खिदमत खल्क हे नाव दिलेलं आहे. ही संस्था किंवा या संस्थेचं काय काम चालतं आणि ही संस्था काढावी असं तुमच्या मनात का आलं? पूर्वीपासून म्हणजे अगदी आपण सकाळमध्ये होता, बुधवार पेठेत सकाळचं ऑफिस होतं, त्यापासून दिशा ग्रामीण विकास संस्था माझी होती. त्याच्यानंतर अश्वमेघ प्रतिष्ठान आपण बनवलं, ज्याच्या माध्यमातून समाजसेवेचाच एक संघ होता. शैक्षणिक जीवनापासून आणि ज्यापासून समाज समजायला लागला त्यापासून जी समाजामध्ये पाहत होतो की समाजामध्ये वर्गीकरण आहे. म्हणजे ज्यांच्याकडं कॅपॅसिटी आहे ते लोक छोट्या छोट्या उपचाराला हजारो लाखो रुपये घालवतात. ज्यांच्याकडे कॅपॅसिटीज नाही ते त्यांच्या कुटुंबियातील जिवलगांचा उपचार करू शकत नाही. तसंच शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, तसंच व्यावसायिक क्षेत्रामध्ये आहे. तर विचार मनामध्ये आला की काहीतरी आपण ह्या गोष्टीमधून, म्हणजे आपण एखाद्याला एवढं अपलिफ्ट फायनान्शियली करू शकत नसलो तरी सुद्धा त्याच्यासमोर असणारे संकट, समस्या, अडचण ते दूर करण्यासाठी काहीतरी आपल्याकडे एक सेटअप असावा. आणि त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे 2020च्या दरम्यान ह्या सर्व विचाराला एक व्यापक स्वरूप देऊन खिदमत खल्क नावाची संस्था स्थापन करण्यामध्ये यश आलं. त्याचा मानसच आहे की जिथं कमी तिथे आपण, म्हणजे कुठलंही क्षेत्र असू दे त्या ठिकाणी आपण पोहोचू शकतो. पण मग आपल्या संस्थेच्या कामाचं स्वरूप नेमकं काय? तर संस्थेच्या कामाचं स्वरूप असं आहे की थोडक्यात आपण सांगितलं, जिथं कमी, जिथं गरज त्या ठिकाणी आपण, म्हणजे त्यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये आपण काम करत आहोत, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहोत. आरोग्य म्हणजे काय? औषध वगैरे? संपूर्ण मेडिसिनल कॅम्प घेणे. मग मोतीबिंदू मुक्त सातारा असा एक संकल्पना सुरू आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे आरोग्य शिबिर घेतले, महिला तपासणी, मोफत उपचार, त्याचे सुद्धा आपण कॅम्पेन केलेले आहे. सगळ्यात जास्त काम कोविडमध्ये करायला आपल्याला यश मिळालं. कोविडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं समाजामध्ये होतं की आई सुद्धा मुलाला जवळ करत नव्हती, भाऊ भावाला जवळ करत नव्हता. म्हणजे ज्याला आपण भौतिक वस्तू समाजामध्ये म्हणतो त्याच्याकडे सगळं आहे पण त्याचा उपभोग घेता येत नव्हता. असे उदाहरण आम्हाला काम करताना आढळले. आमच्या साताऱ्याच्या शहराच्या उपनगरामध्ये एक वयोवृद्ध जोडपं आहे आणि त्यांचं मुलगा
एक ऑस्ट्रेलियाला एक अमेरिकेला. हम्म. पण कोविडमध्ये त्यांना इथं खायचे वांदे, पैसा तर त्यांच्याकडे भरपूर आहे. भरपूर. त्यावेळेस सुद्धा संस्थेच्या माध्यमातून घरपोच जाऊन किट देणं आणि ती जी दुआ मिळत होती ती शक्ती होती आमच्याकडे. म्हणजे दुआ आशीर्वाद जे होते ती प्रेरणा होती की काहीतरी एक त्याला व्यापक आणि चांगलं स्वरूप देऊन काम करावं. बऱ्याच वेळेला म्हणजे अनेक तुम्ही रस्त्यावरती जी भटके लोक आहेत किंवा निराधार आहेत, ज्यांना आसरा नाहीये, अशा लोकांसाठी पण तुम्ही काही काम काम करता. करत आहोत. तर जे निराधार आहेत आमची एक धारणा आहे की ज्यांचा कोणी नाही त्यांचा परमेश्वर असतो. परमेश्वरानंच आपल्याला बनवलेलं आहे आणि ज्यांच्या ठिकाणी कोणी पोचत नाही ते त्यांच्याकडे तिरस्कारानं बघतो. आता आपण सुद्धा पूर्वी काम करायच्या पूर्वी सुद्धा लोकांचं त्याकडे दुर्लक्ष असतं हम्म. किंवा मग जवळ गेले की दुर्गंधी पाहून माणसं लांब होत असतात. खरं तिथं परमेश्वर असतो. हम्म. त्यांची सेवा केली, जसं बाबा आमटेंनी काम केलं कुष्ठरोगांचं, हा. एक आयडियल व्यक्तिमत्व आहे. आपण जर समाजसेवकांची लिस्ट, निव्वळ समाजसेवकांची लिस्ट काढायचा जर प्रयत्न केला तर खूप कमी हाताच्या बोटावर मोजणारी नावं मिळतील ज्यांना कोणताही राजकीय टच नाही अशी. त्यामध्ये बाबा आमटे. हम्म. मग ते वाचल्यानंतर आपल्याला कळते किती काम आहे आणि किती मोठं काम करायसाठी आपल्याला पोकळी आहे. त्याचा आपण कुठेतरी वापर करून समाजातील जे चांगले विचाराचे लोक आहेत, राजकारणविरहित ज्यांना समाजाची सेवा करायची आहे, अशी लोक तरी एकत्र येऊन आपण काहीतरी करू शकतो आणि त्या ह्याच्या माध्यमातून आपल्याला तो चांगला यश मिळाला. त्याच्यामध्ये तरुणाई जी आहे, जी आत्ताची तरुणाई व्हॉट्सअप सोशल मीडिया व्यसनाच्या नादाला लागलेली आहेत, पण आपल्याकडे काही असे तरुण मिळाले जे तरुण ह्या कामाला एक छंद म्हणून, अगदी तर आरिफ सारखा आमचा व्यक्ती आहे तो व्यसन म्हणूनच करतो. बरं. म्हणजे एखाद्या दिवशी त्याला कोणी असं काही केलं नाही तर मग त्याला झोप लागत असल्याचं मला वाटत नाही. काहीतरी झालं पाहिजे पुण्याचं काम. अशी जी तरुण चांगली मिळाली आमच्याकडे. मग साकीब म्हणून आहे नवीन, शाहरुख आहेत, मुझफ्फर आहेत, ही सगळी लोक अशी नवीन जे आहेत, असं कोणतेही काम कुठं नसलं तरी ह्यांच्या शोधात असतं की काहीतरी आपल्याला चांगलाच काम करायचं आहे दिवसात. म्हणजे एखाद्या व्यावसायिकाचं असतं की मला बॅलन्स जोपर्यंत एवढा दिसत नाही तोपर्यंत मी दुकान बंद करणार. हा. तसं ह्या लोकांचं आहे की काहीतरी पुण्याचं काम केल्याशिवाय आपला दिवस पूर्ण होत नाही. हे काम करताना तुम्हाला काही आव्हानं येतात का, काही चॅलेंजेस असतात की आता काय करायचं प्रश्न पडतो? चॅलेंजेस तसे भरपूर आहेत. म्हणजे मुळात सुरुवातीला असं होतं की समाजामध्ये व्यक्ती म्हटलं की प्रत्येकाच्याकडे बघण्याचा काहीतरी चष्मा आहे. माझी आयडेंटिटी समाजामध्ये काय आहे, बऱ्यापैकी मी सादिक शेखला कुठेतरी अजून एक नाव राजकीय जोडलं जातं. ह्याच्यामुळे बरेच जण जे दुसरे आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांना विश्वास नाही. जरी विश्वास असला तरी नाव प्रमोट करायचं नाही. हम्म. त्याच्यामुळे एखाद्या चांगल्या माणसाची गरज जरी भागवायची असेल आणि ते आपण पूर्ण करू शकत असलो तरी सुद्धा ते आपल्यापर्यंत पोहोचवायची नाही असं एक समाजामध्ये आहे. ह्याची एक सगळ्यात मोठी अडचण होती. मग कुठेतरी बदनाम करा, ह्याच्या मागे काहीतरी राजकीय स्वार्थ आहे, हम्म. राजकारणासाठी बनवलेली संस्था आहे. आपण किती ओरडून सांगितले तरी त्याच्यामध्ये काही यश येत नाही. राजकीय प्रेरणा काहीच नाही. काहीच नाही. खिदमत कलमध्ये 0%. पण मग हे काम करताना बऱ्याच वेळेला कधी गाडी घोड्याचा प्रश्न असेल, कधी गाडीमधल्या पेट्रोलचा प्रश्न असेल, किंवा ह्या रुग्णाला दवाखान्यात पोहोचवायचं आहे पण आता त्याचं भाडं कसं भरायचं किंवा ॲम्ब्युलन्सचा खर्च, अशी काही आव्हानं येतात का? किंवा समोरच्या माणसाला आता मदत करायची पण काय करू, मी इतर साताऱ्यात नाहीये, अशी काय आव्हानं तुमच्या पुढे येतात? सुरुवातीला मी सांगितलं पहिलं आव्हान असं होतं की आयडेंटिटी आमची काय आहे. हम्म. त्याच्यामुळे लोकांच्याकडून सहकार्य, सपोर्ट, अगदी गरज पूर्ण करण्यासाठी सुद्धा कॉल करून ते व्यक्तीचं नाव पाठवणे हे सुद्धा झालं नाही. त्यानंतर मग हे चॅलेंजेसच्या पाठीमागे सगळं आहे. म्हणजे गरजवंताची गरज पूर्ण करण्यापर्यंत नाही पोहोचवणे. मग गरजवंताची गरज पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याचं सुद्धा सहकार्य करायला कोण तयार नव्हतं. परंतु म्हणतात ना, जिथं आपण चांगलं काम केलं तर सृष्टीमध्ये एक शक्ती आहे जी आपल्या चांगल्या कामाला लोकांच्या पर्यंत पाठवते. हा. सुरुवातीला गाडी घोडा असू दे, आर्थिक बळ असू दे, एखादं कॅम्प आरोग्य शिबिर मोठं घ्यायचंय तर त्याला खर्च असतो. आता ही वाहनं जेवढी लोक आहेत असं लोकांना वाटतं की कोणतरी संस्था मदत करते, काही नाही. हा संस्थेच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये जे चांगले डोनर आहेत, ज्यांचा विश्वास आम्ही मिळवण्यामध्ये यश मिळवलं किंवा चांगल्या कामाने त्यांचा विश्वास आमच्यावर आला, ते लोक सुद्धा बरेचसे मोठे इव्हेंट आहेत ज्यांचा खर्च लाखाच्या घरात जातो. मग त्या सुद्धा स्वतःहून माणसं येऊन, काही चांगली लोक आहेत जी फोन करतात की आता ग्रुपमध्ये कळले की हा असा कार्यक्रम आहे आणि खूप छान उपक्रम आहे, आमच्याकडून एवढे अमाऊंट. हा जो कालखंड गेला आमचा 2-4 वर्षाचा, तर लोकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये त्यापूर्वी बरेचशा अडचणी होत्या. एखादा व्यक्ती रस्त्यावरून पडलेली व्यक्ती त्याला घेऊन जायचा आश्रमाला तर ॲम्ब्युलन्सलाच 2,000 रुपये जातात. मग इतर लोक येणं, बाकीचा खर्च आहे, पोलीस प्रशासनापर्यंत जाणे, तिथून घेऊन त्यांना त्यापर्यंत जाणं, हा खर्च सुद्धा करावा लागतो संस्थेला. परंतु आता थोडंसं संस्थेच्या कार्याबद्दल लोकांच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी आहे आणि त्याच्यामुळे ज्या सुरुवातीला अडचणी होत्या त्या
कमी होत चालले. आतापर्यंत आपल्या संस्थेमार्फत साधारणपणे किती लोकांना मदत झाली असेल? म्हणजे अगदी कोविड पासून तुम्ही काम करताय. कोविड पासून जर आत्ताचा आकडा आपण केला तर 1000च्या वर आहेत. कारण की कोविडमध्ये जी आपली कन्सेप्ट होती अशी की कोविडच्या कालावधीमध्ये 2 संस्था होत्या ज्याच्यामध्ये मी संस्थापकाची भूमिका केली. एक सातारा कोविड डिफेंडर नावाची एक संस्था होती. विनीत पाटील, संग्राम बर्गे आणि आम्ही काढली होती. आणि एक खिदमत खल्क संस्था, त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष आम्ही असतो. मग आसिफ खान, आरिफ खान, साजिद नुरानी, मोहसिन बागवान हाजी, मुबीन महाडवाले असे आमचे एक प्रमुख लोक बसून आम्ही हे संपूर्ण लोक जोडत गेलो. आणि त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना म्हणजे कोविडचा चटका ज्यांना बसला ते सर्व आम्हाला जुळत गेले. म्हणजे अगदी आरिफ सुद्धा आहे ना, त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू कोविडमध्ये झाला. आणि त्याच्यानंतर मग आरिफ जे आलं की त्याच्या मनाला जी लागली गोष्ट आहे, तर त्यानंतर तो कोविडचं कब्रस्तान ज्या ठिकाणी वडील त्याने दफन केलेलं आहे ते सुद्धा कब्रस्तान साताऱ्यामध्ये आयडियल आहे. म्हणजे बरेचसे लोक तिथं बघण्यासाठी येतात की काय कब्रस्तान. हे थोडंसं चटका झाल्यामुळं ते त्यामध्ये आलं. परंतु कोविडमध्ये आम्ही काम करत असताना एकतर सर्वात पहिलं चेकअप केलं. त्याच्यानंतर आम्ही सर्वात सुरुवातीला लॉकडाऊन झाल्यानंतर किट दिली. ते किट जवळजवळ 1,500 किट होते, रेशनिंगचे किट. आणि 1 महिन्याच्या वर चालेल असं रेशनिंग किट होतं. त्याच्यानंतर आम्ही चेकअप करून घ्यायला लागतो. त्याच्यानंतर ज्यांना ताप सुद्धा येतोय, होम डिलिव्हरी औषधं आम्ही पोहोचवली. त्याच्यानंतर कोणाला त्यावेळेस चाललेलं औषध होतं ब्लू क्रॉस, ते जास्त करून कोविड फॅव्हिपिरावीर चालायचं ते, त्याचे सुद्धा आम्ही मेडिकल मधून उपलब्ध करून, म्हणजे ते सुद्धा मिळत नव्हतं तर त्याचे सुद्धा आम्ही स्टॉक मेडिकल एक आमच्याशी टाईप करून घेतलं. म्हणजे असे सातारा जिल्ह्यात ज्या ठिकाणी काही मिळत नव्हते औषधं ते पोचवायची. मग हॉस्पिटलायझेशन हा खूप मोठा प्रश्न होता. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते. मग त्यावेळेस आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यामध्ये पिंटू सुतार, आसिफ खान, आसिफ फराज, आरिफ खान, हाफिज मुराद, सलीम शेख म्हणून पाणीवाले, हे सगळे व्यक्ती प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रोज व्हिजिट करायचे कोविडच्या नियमाचं पालन करून. आणि त्या ठिकाणी उद्या डिस्चार्ज आहे तर आपल्याकडे येणार कुठला रुग्ण त्या ठिकाणी आपल्याला ऍडमिट करता येईल, विनामूल्य सेवा. म्हणजे कोणीही व्यक्तीनं असं एक सुद्धा प्रकरण सापडणार नाही की तुमचा बेड मिळवून देतो म्हणून काहीतरी करावं. इव्हन चहा सुद्धा पिणं सुद्धा कोणी घेतलेलं नाही. त्याच्यानंतर डिस्चार्ज झाल्यानंतर अँब्युलन्स उपलब्ध करून देऊन त्यांना घरी देणं. त्याच्या पुढचं पाऊल हॉस्पिटलमध्ये काही गरजेचं आहे त्यासाठी सुद्धा किट घालून सुद्धा आमचे व्हॉलेंटियर हॉस्पिटलमध्ये जात होते. मग काही त्याच्या पुढचं पाऊल की ज्यावेळेस झालं दुर्दैवी मृत्यू झालाच तर मग त्यांचं फ्युनरल करायचं होतं. सुरुवातीला अशी होती की दहनच करायचं सगळं. महाराष्ट्रात पहिल्यांदा ज्ञानमाळ कब्रस्तान ट्रस्ट आणि आम्ही एकत्रपणे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून धार्मिक विधी करण्याची परवानगी घेतली. पहिला जिल्हा आपला सातारा जिल्हा. मग धार्मिक विधीसाठी आपण कोविड कब्रस्तान वेगळं केलं. 8 फुटाचा खड्डा खालून त्यामध्ये कॉन्क्रीट करून दफन होत. मग अशी परिस्थिती झाली त्यावेळेस तिने नॉन मुस्लिम्स आत्महत्या केली कोविडच्या भीतीनं. कुटुंबानं वाळीत टाकलं. ते टांगलेलं लटकलेला मृतदेह काढायला सुद्धा कोणी धजावत नव्हतं. पोलीस प्रशासनाचा विश्वास खिदमत खल्कवर राहिला. खिदमत खल्कला संपर्क केला. मग टीम गेली आपली आणि मग तो अख्खा फुनरल, त्या गावात एकही मुस्लिम घर नाही, त्या गावात अंत्यविधी पूर्ण मुस्लिम समाजाच्या आमच्या व्हॉलेंटियर खिदमत खल्कच्या लोकांनी केला. आणि एक सामाजिक बांधिलकीचा त्यावेळेस जे मीडियाने आम्हाला सपोर्ट दिला ती सुद्धा एक ऊर्जा होती प्रत्येक व्हॉलेंटियरमध्ये की चांगल्या कामाला चांगलं दाखवणार सुद्धा मीडिया आहे आणि लोक सुद्धा समाजामध्ये आहे. असे बरेच उदाहरण झाले. 4-5 त्यावेळेसच्या आत्महत्या होत्या कोविडच्या आणि त्याचा सुद्धा अंत्यविधी प्रशासनाच्या सहकार्याने खिदमत खल्कला करा. मग आम्ही त्यामध्ये प्रचंड महत्वाचा भाग होता ऑक्सिजन मिळत होतो. खिदमत खल्कनं स्वतः आमच्या त्याला म्हणायचं मोबाईल हॉस्पिटल आहे. म्हणजे 20 ऑक्सिजन मशीन्स, 2 सिलेंडर, जे त्याला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणायचं, ते आम्ही 10 तयार केले. आणि बाबा सिद्दीकी स्वर्गीय जे आहेत त्यांनी खिदमत खल्कच्या बातम्या आणि पोस्ट पाहून आम्हाला 10 मशीन आणि पीपी किट दिले. खासदार छत्रपती उदयनराजेंनी सुद्धा त्यावेळेस आम्हाला पीपी किटचे बॉक्स दिले. जर आपण काढला तर हजारोंचा आकडा आहे ज्यांच्या सेवा करण्याची संधी, ज्या त्या लोकांचा आमच्यावर उपकार आहे की त्यांनी आम्हाला सेवा करून कुठेतरी पुण्य कमवायची संधी दिली. तुम्ही खिदमत खल्कच्या नावाखाली अनेक वेगवेगळे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करता, तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये काम करता, तसंच भटक्या विमुक्तांसाठी किंवा भटक्या लोकांसाठी पण काम करता. तुमच्यातला ह्यातला महत्वाचा प्रकल्प तुम्हाला कुठला वाटतो ज्याला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो? आता आपण एक डायलॉग तो आठवतो मला, शाहरुख खानचा, तो एका सिनेमाच्या वेळेस म्हटला होता की पॉझिटिव्ह लोक आज भी जिंदा है.
त्याच्यामुळे समाजामध्ये जी निगेटिव्हिटी होती काही दिवसापूर्वी, म्हणजे अगदी नावावरून निगेटिव्हिटी असेल असं वाटत होतं, परंतु आज काही लोक जर पाहिले आपण, तर निश्चित पॉझिटिव्ह लोक आहेत आणि प्रत्येक चांगल्या कार्यक्रमाची त्यांनी काय केलेली आहे, चांगला प्रतिसाद दिलेला आहे. ती ऊर्जा आहे आपल्याला. त्यामुळे आपण बाय फॉरगेट असं करणं की हा उपक्रम, अगदी शिवजल पानपोई केली आपण. हम्म. आता मला आठवतंय की त्यावेळेस पूर्ण भारतामध्ये एक ट्रेंडिंग चाललं होतं, त्यांनी धर्म विचारून मारले, तुम्ही धर्म विचारून खरेदी करा. आणि त्यावेळेस त्या रेणुताई येळगावकरांचा एक शब्द होता, पोहे नाक्यावरच्या शिवजल पानपोईच्या उद्घाटनाच्या वेळेस प्रगतीताई रेणुताई होते, त्यांनी म्हटले देशामध्ये काही जरी चाललं असलं हम्म. तर आमच्या ठिकाणी ब्राह्मण, मराठा, मुस्लिम, माळी, शिंपी सगळे आपण एकत्र आहोत, कारण की हा कार्यक्रम खिदमत खलकनं शिवजल पानपोईच्या नावानं केला. सुरू केलेला आहे. म्हणजे यामध्ये कुठला प्रोजेक्ट तुम्हाला असं वाटतो की तो लोकांना जास्त भावतोय, तुम्ही जे वेगवेगळे काम करताय त्यामध्ये? लोकांचा प्रतिसाद सगळ्याच कामाला चांगला होता. म्हणजे पानपोई ज्यावेळेस झाली तर खूप लोकांनी डोक्यावरतून त्याचे स्टेटस ठेवले. आता ज्यावेळेस आपण अनाथ लोकांना, बेघर लोकांना आश्रमामध्ये न्यायचं काम करतो, त्यांचं मेडिकल करून थोडक्यात पुनर्वसन हा प्रकार असतो, त्याची सुद्धा लोकांच्यातून चांगली प्रतिक्रिया येत आहे. आरोग्य शिबिर घेतलं तर मोतीबिंदूचं तपासणी घेतलं, ते वयोवृद्ध लोक होती ज्यांचं ऑपरेशन करून आणलं. म्हणजे ज्या पद्धतीने स्वतःच्या मुलाचे ते घेतात ना, आपण त्याला म्हणतो बलाय हिंदीमध्ये घेतात, तर असे आरिफ आहे किंवा आम्ही किंवा मुझफ्फर आहे किंवा आमच्या तर रजियाताई होत्या, अझर मनेर आहेत, ह्या लोकांच्यासाठी दुआ मिळत होत्या सगळ्या सर्वांच्याच. असा कुठला वेगळं वाटत नाही की ह्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद अतिशय चांगलाच आहे, सगळ्यांना चांगला प्रतिसाद आहे. थोडंसं शिक्षण क्षेत्रातील काम ज्या आपल्याला ज्या पद्धतीने करायचं आहे त्याला तसा प्रतिसाद अजूनपर्यंत मिळेना, कारण की त्या पद्धतीने एवढं मोठं काम आपण आतापर्यंत लोकांच्या बघण्यात येईल असं. आता आमचा हा चालू नवीन वर्षामध्ये एक उपक्रम वेगळा येतोय, त्याला घेऊन सुद्धा आमचे व्हॉलेंटियर्स बसून बैठकीमध्ये काम करणार, त्यासाठी लागत पण आहे मोठी, मग त्याचं नियोजन करून आपण तो उपक्रम सुरू करू. हे सगळं तुम्ही करता, ह्याच्यासाठी एक आर्थिक बळ लागतं. तुमची संस्था ग्रँड नाही, सरकारचं कुठं त्याला आधार नाही, राजकीय असल्यामुळे कोणाचं पाठबळ नाहीये. हे सगळे तुम्ही मिळून मिसळून जरी करत असला तर त्याला एक मर्यादा आहे. हे काम करताना सरकारी यंत्रणा, पोलीस प्रशासन यांचं सहकार्य अपेक्षित मिळतं का? आणि ते अर्थकारणाचं गणित कसं जमवतं? त्या दोन गोष्टीत प्रशासनाचं सहकार्य ज्या पद्धतीनं मिळायला पाहिजे होतं सुरुवातीला. आता आम्ही प्रशासन सहकार्य ह्या गोष्टीला मानतो की एखादी बेवारस मृतदेह असला आणि त्याचा अंत्यविधी करायचा असला तर प्रशासनाच्या समोर खिदमत खलकचं नाव येतं, हे प्रशासनाचं सहकार्य आम्हाला वाटतं. आता ज्यावेळेस बेघर व लोकांना आश्रमामध्ये न्यायचंय, ते एक प्रोसिजर आहे. उघड कुठलं तरी आपल्यावर होऊ नये म्हणून कायदेशीर प्रक्रिया करायला लागते. सुरुवातीला ज्यावेळेस व्हॉलेंटियर जायचे, हरीफ जायचा, तर 2-2, 3-3 तास पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं पत्र घ्यायसाठी लागायचं. सगळ्यात मोठी हॅरेसमेंट ती होती. म्हणजे पैसे उभा राहून आपण जरी थांबलो की आम्हाला 200-200 रुपये द्या तरी लोक देतील, पण ही 2-3 तास बरं. प्रत्येक जण आमचा व्हॉलेंटियर हा स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी सांभाळून काम करतो, पूर्ण वेळ मोकळा असा कोणी नाही. मग हे करताना ही कसरत सगळ्यात मोठी होती, परंतु आता सुदैवाने तो प्रश्न सुद्धा मार्गी लागला. मस्के आहेत, मेहत्रे आहेत, जे आहेत ते लोक, तांबे आहेत, हे आता ज्यावेळेस खिदमत खलकचं नाव असेल तर स्वतः अधिकाऱ्यांनी सांगितलं, कर्मचाऱ्यांनी यांचं पहिलं पत्र द्या. पण अर्थबळ अजून त्या पद्धतीने जसं पाहिजे प्रशासकीय पातळीवर कुठलं नाही, किंवा प्रशासनाकडे तरतूद आहे का नाही ती सुद्धा आपल्याला माहित नाही. आता जे आपण अर्थबळ उभं करतो पाठबळ ह्याला, तर जे लोक ज्यांना ह्या कामामध्ये रस आहे, जे पुण्य म्हणून करतात, ज्यांना वाटते समाजाची गरज आहे, आपण एक प्रकारे खिदमत खलकला आर्थिक सहाय्य करून सुद्धा समाजसेवेमध्ये सहभागी होतो, असे चांगले लोक आहेत. आणि जे पॉझिटिव्ह विचाराचे लोक, ज्यांना काही करायचंय पण त्यांच्याकडे वेळ नसतो, पण ते मग आर्थिक मदत करतात. आणि मग बहुतांशी आमचे व्हॉलेंटियर्स जे आहेत आणि सदस्य आहेत, जे 11 आमचे डायरेक्टर बॉडीचे लोक आहेत, एक कॉन्ट्रीब्युशन आम्ही काढतो प्रत्येक महिन्याला. आणि काही लोक आहेत जे प्रत्येक महिन्याला थोडी देणगी देतात, ह्याच्या माध्यमातून उपक्रम उभा राहतो. काही वेळेला असं परिस्थिती निर्माण होऊ शकते की थोडस समोरून प्रतिसाद सकारात्मक मिळत नाहीये, थोडीशी निगेटिव्हिटी तयार व्हायला लागते. अशा वेळेला तुम्ही तुमच्या टीमचं मनोबल कसं वाढवता? ज्यावेळेस नकारात्मकता येते, बऱ्याच वेळा अशा गोष्टी झाल्या की एवढं करून समाज साथ देत नाही किंवा समाजाकडून काय नाही, तर आम्ही म्हणतो की आजमाईश म्हणतात त्याला, परीक्षेची वेळ आहे. अशा वेळी जर आपण हारलो तर मग कसं होणार? म्हणजे अगदी आमच्या समोर प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे, ज्यावेळेस पन्हाळ्याला वेढा पडला पुढं काय, अफजल खान आला पुढं काय,
मग ही आहे मग पैगंबराच्या जीवनामध्ये घडलेली एखादी घटना आहे की ज्यावेळेस असं वाटतं की सर्वस्व संपत चालेल पण त्यातून मार्ग आहे तर आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आमच्या समोर वाक्य येतात मग इव्हन बाबा आमटे साहेबांनी कशा पद्धतीने उभं केलं काय हा. पाठीमाग होतं त्यांच्या तर सिंधुताई सपकाळ आहे हम्म. नसीमा हुरजुक आहेत आपल्या हो. ते सगळ्या आश्रमाचे आमच्याकडे व्हिडिओ फोटो आहेत आम्ही तिथे भेट दिलेली. एक अपंग महिला जर एवढं मोठं उभं करू शकत असेल साम्राज्य तर आपण चांगले आहेत आणि संकट आपल्यासाठी आहेत. आणि नक्की आहे की नाही शैलेंद्रजी त्याच्यानंतर ज्यावेळेस नकारात्मकता येते हम्म. त्याच्यानंतरचा जो एखादा उपक्रम होतो ना तर तो पहिल्यापेक्षा अतिशय चांगला असतो. अच्छा, ती आणखीन एनर्जी देते की एकदम खरंच जोश वाढवत आहे, जोश वाढवतं की ती नकारात्मकता उत्साह वाढवते. नकारात्मक तो सकारात्मकता येते आणि अतिशय चांगला पुढचा उपक्रम होतो. मग ही आता माइंडसेट झालाय की आता काहीतरी अडचण आहे निगेटिव्हिटी इथे म्हटलं निश्चित पुढचं कुठलं तरी चांगलं काम आपल्याकडे होणार आहे. म्हणजे चढ लागल्यानंतर उतार हा लागतोच, कायम चढ कधी नसतो. या सगळ्या कामामध्ये एखादा चांगला सुखद अनुभव ज्या तुम्ही काम करताय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, पोलिसांबरोबर आहे, रस्त्यावरती बेघर अवस्थेत फिरणाऱ्या आणि कुणी आधार नसलेल्या निराधार लोकांचं बरोबर तुम्ही काम करताय, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताय किंवा कोविडमध्येही केलं असेल, तर यामध्ये एखादा चांगला अनुभव तुम्हाला काय सांगता येईल? अनुभव भरपूर आहेत. म्हणजे अनुभव असे आहेत की त्या अनुभवानं अगदी डोळे आपलेच भरून येते. त्यातला एखादा संस्मरणीय अनुभव सांगा. संस्मरणीय अनुभव असा आहे की ज्यावेळेस कोविडमधून पेशंट असताना ऍडमिट केलं रुग्णालयात मग ऍडमिट करून ज्यावेळेस सोडलं चांगलं अशी परिस्थिती होती आपल्या संजीवन हॉस्पिटलमध्ये रुग्ण ऍडमिट करताना की गॅरंटी नाही. नॉन मुस्लिम पेशंट होता. आता हा धर्म नाहीच कारण की आपण वसुदैव कुटुंबकम संकल्पना घेऊन चालतो आणि खिदमत खलची प्रेरणा सुद्धा कुराणमधली एक आयत आहे. त्याचा अर्थ असा आहे कुंतुम खैरा उम्मती लिखरुजिदुन नास म्हणजे तुम्ही सर्वोत्कृष्ट उत्पत्ती आहात आणि त्याच्या मागचं कारण पुढे दिले की लोकांच्या फायद्यासाठी तुम्हाला बनवलेलं आहे. आपण पसायदानातून घेतो, ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून आपण समजतो किंवा उपनिषदामध्ये आहे अयम निजम जे आहे की हा आपला तो आपला आपण असं मानायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टीतून आहे की असं जातपात धर्मपंथ सोडून खिदमत काम करते आणि पूर्वीपासूनचं काम आहे. म्हणजे इव्हन आता लोकांना वाटतं की आपण काही महाराजांच्या बद्दल बोललो तर आता कोणीतरी सरकार आलंय त्यामुळे हे बोलतात. 2001 ला राधिका चौकात आपण असताना सुद्धा प्रवीणला माहिती आहे 2001 ला मी त्यांना सांगायचो की पान नंबर ह्या पुस्तकामध्ये शिवाजी छत्रपती महाराजांचं आहे म्हणजे तो पहिल्यापासून आदर्श. मग ह्याच्या माध्यमातून असं एक व्यक्ती होती की ज्याला ऑलमोस्ट म्हणजे की खूप अवघड आहे आणि पैसेच नाहीत. मग संजीवनीमध्ये ऍडमिट झालं. तिथून डिस्चार्ज चांगला ज्यावेळेस झाला बिल न देता आमच्याकडे एवढेच काय तर बिल खिदमत खलच्या माध्यमातून भागवलं गेलं. त्यावेळेस जी त्यांच्याकडून आशीर्वाद मिळाला तर ते आशीर्वाद म्हणजे असं वाटतं की सगळ्यात मोठी लागलेली लॉटरी आहे. म्हणजे कमाई जी आहे आमची ती सगळ्यात मोठी कमाई कोविडमध्ये आम्हाला मिळालेली आहे की रोज कित्येक जणांचे असे आशीर्वाद मिळायचे. लोक फोनवर रडायचे की हे आमच्यासाठी केलंय तुम्ही म्हणजे हात परमेश्वर नाही पण परमेश्वरानं तुम्हाला पाठवलंय पण देवदूत म्हणते फरिश्ते म्हणून लय फरिश्ते झालो आम्ही म्हणजे प्रत्येकाच्या बोलण्यात ते खूप मोठी कमाई आहे. हे जे काम करता तुम्ही ह्या कामातून लोक बदलतायत असं तुम्हाला जाणवत आहे का? निश्चित बदलतात. म्हणजे पॉझिटिव्हचं झालं नाही विचार तुम्ही समाजाला काय देताय, समाजाकडे कोणत्या नजरेनं बघताय, समाजाबद्दल कोणतं माइंडसेट घेऊन चालताय. म्हणजे तुमच्यामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असली तर तुम्ही काही पॉझिटिव्ह करू शकत नाही. ही चांगले मोटिवेशनल स्पीकर सुद्धा सांगतात. आमच्या प्रत्येकाकडे पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी ह्यासाठी आहे की आपला टार्गेट समाज आहे. धर्म जात पंथ व्यक्ती अजिबात नाही. मध्यंतरी आम्ही पानपोई केल्यानंतर आमची संकल्पना होती की प्राण्यांच्यासाठी सुद्धा पानवटा करायचा. तो बनवला. त्या कब्रस्तानमध्ये सुद्धा प्राण्यांच्यासाठी आपण टाकतोय सगळ्या गोष्टी. ज्या ठिकाणी भरपूर पक्षी वगैरे येतात तर ती सुद्धा आहे. हरित क्रांती बरोबर सुद्धा खिदमत कल्पना 2 कार्यक्रम केले, झाडं वगैरे लावली, तो सुद्धा आहेच. आणि ही जी लोक आहेत जे कार्यक्रमाला येतात भेटतात आणि बोलतात आणि जे कमेंट्स करतात ते कमेंट्स मधून कळतो की समाज बदलतोय. कारण की तुम्हाला जे सगळे महान पुरुष आहेत ज्यांची आपण प्रेरणा घेतो म्हणजे पैगंबर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संत ज्ञानेश्वर असून दे, विवेकानंद असून दे, प्रत्येकाने जे केले समाजासाठी काम केले. कुणी असं स्वतःचं कार्य छोट्याशा ह्याच्यामध्ये संकुचित वृत्तीनं ठेवलेलं नाही. म्हणजे आम्ही सुद्धा म्हटलं कुपातील मीनचं मंडूक आपल्याला मंडूक व्हायचंच नाही.
सर्व समाजासाठी काम करायचं आणि ज्यावेळेस सर्व समाजासाठी आपण काम करतो तर निश्चितपणे त्याचा फार मोठ्या प्रमाणात बदल होतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे काम केलं खिदमत खल्कनं ते काम सुद्धा वाखाणण्याजोगं आहे. हम्म. मी 2 मोठे इव्हेंट एक तबलीग जमातच्या बरोबर केला होता आणि आता जमियत उलमावर केले हम्म. रक्तदानाचे आणि उच्चांकी रक्तदान झालं आमचं दोन्ही वेळेस, म्हणजे कोविडमध्ये सुद्धा केलं त्यावेळेस आणि आता जे केलं जमियत उलमा हिंदच्या बरोबरचे कार्यक्रम आणि सर्व धर्मीय लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला हम्म. आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी रक्तदान द्यायचं आहे, हो, हो. घ्यायला येतील सगळे धर्म. चौगला मंदिर मध्ये झालं तर ते शावकाला मंदिरमध्ये हा कार्यक्रम झाला. पाटणी सरांनी त्याच्यावर हम्म. खूप छान विश्लेषण केलं होतं त्याचं. पण तो पूर्ण सातारा जिल्ह्यात असं एक छोटी संस्था असून घेऊन बरोबर जवळजवळ 11 ठिकाणी रक्तदान शिबिर झाले. एका दिवसामध्ये किती वाटले झाले उच्चांकी झालं आपलं ते 1440च्या आसपास आमचं रक्तदान झालं. आणि त्यावेळेला सगळीकडेच रक्ताची कमतरता होती होती. सगळ्याच ब्लड बँकेवर. दोन्ही रक्तदान शिबिराला आमच्या त्यावेळेस रक्ताची तुटवडा होता म्हणून ते सुरू केलं. सादिक भाई, हे तुमची संस्था गेली 4-5 वर्ष काम करते. ह्या सगळ्या कामाचं काही प्रमाणामध्ये मर्यादित प्रमाणात का होईना पण संस्थेला यश मिळतंय. 4 लोक चांगलं म्हणायला लागलेत आणि लोक चांगलं म्हणतात यापेक्षा सुद्धा 4 गरजू लोकांना चांगली सुविधा मिळतीये आणि मला वाटतं की हे एका मर्यादित पण हे यश आहे. या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला द्या? हे यशाचं श्रेय सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, काम संकल्पना हे प्रत्येकाच्या मनात आहे आणि आता तुम्हाला संकल्पना ह्या कॉम्प्युटरवर सुद्धा मिळतात, परंतु त्या संकल्पना राबवण्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान असतं हम्म. ते खऱ्या अर्थानं आमच्या यशाचे म्हणजे सगळ्यात मोठं भागीदार असतात किंवा श्रेय त्यांना दिलं पाहिजे. आणि हे श्रेय द्यायचं म्हटलं तर त्यांचं नाव मूल्य करणं सुद्धा गरजेचं आहे. हम्म. सर्वात म्हणतो या खिदमत खल्कच्या संकल्पनेला ज्यांनी सुरुवातीला साथ दिली नावारूपाला अस्तित्वात आणण्यामध्ये म्हणजे अंमलबजावणीमध्ये, त्यामध्ये एक मुबीन महाडवाले आहेत, साजिद शेख म्हणून गेनामा कब्रस्तान ट्रस्टचे चेअरमन आहेत, हम्म. हाजी मोहसिन बागवान म्हणून तो व्यावसायिक आहेत ते मंडईमध्ये, हम्म. आणि आम्ही असं चौघांनी ती संकल्पना घेऊन सुरुवात केली. हम्म. त्याच्यामध्ये आम्हाला परत जे म्हणतात एक प्रकारचे हिरे सापडत गेले ज्या कामाला चांगले, त्यामध्ये आसिफ खान आहे, आरिफ खान आहे, आमचे अब्दुल सुतार म्हणून नागठाण्याचे एक संस्था चालवणारे आहेत, तर हाजी सलीम भारत म्हणून एक व्यावसायिक आहेत, भारत ट्रेडिंग कंपनी. त्याच्यामध्ये ऍडव्होकेट अमजद खान एक वकील पेशामध्ये काम करणारे परंतु पूर्णपणे काम करणारे संचालक आहेत. डॉक्टर फयाज शिकलगार आहे. आसिफ फरास नावाचा एक अवली आहे, हरपन मौला, तो कुठंही डेअरिंग करून काम करणारा एक व्यक्ती आसिफ फरास. हाफिज मुराद आहे, म्हणजे आपण एक हाफिज म्हणले की चौकटीमध्ये अडकून ठेवतो की धार्मिक व्यक्ती असेल, नाही अजिबात. आताच्या अंत्यविधीमध्ये सुद्धा जो झाला उत्तर भारतीय त्यामध्ये सर्वात पुढे ते होते. काही कर्मठ ऑर्थोडॉक्स आमच्याकडे बी आहेत. यामध्ये तुम्ही एका व्यक्तीचा अंत्यविधी तुम्ही हिंदू पद्धतीनं केला होता, म्हणजे ते काय नेमकं काय अडचण होती तिथं? अडचण त्यांच्याबरोबर आलेली जी नातेवाईक त्यांना तर सुसाईड केली होती, आत्महत्या म्हणली की तरुण मुलगा आहे तो त्यांच्या कुटुंबावर आघात होता. आल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला इथं जी पाहिजे ती साधन सामुग्री त्यांच्याकडे उपलब्ध नाही, कशा पद्धतीने प्रक्रिया करावं काय त्यांच्याकडे नाहीच. परंतु ज्या टीमला विश्वास आहे की खिदमत खल्क सगळ्या गोष्टी करतात, मग सर्व पद्धतीनं जे असेल, अर्थबळ असेल, मनुष्यबळ असेल, ती पूर्णपणे तुमचं विधी करण्यामध्ये संपूर्ण सहकार्य संस्थेनं आपल्या खिदमत खल्कच्या माध्यमातून केलं. आणि ते झाल्यानंतर जो त्याच्या नातेवाईकाचा ते भारद्वाज त्यांचे जे शब्द होते ते खरंच जसे तुम्ही मगाशी विचारलं की तुम्हाला ऊर्जा देणारा, प्रोत्साहन देणारा असं कुठला, तो सुद्धा एक प्रसंग आहे की त्यांचे जे शब्द होते की इन्सानियत आज भी जिंदा आहे. म्हणजे हा शब्दच आमची प्रेरणा आहे. आमच्या वाहनासाठी असणारे इंधन हा शब्द खूप मोठा आहे, काम करून जातो. त्यासाठी जे काम करा, आमचे सलीम पाळणेवाला म्हणून प्रसिद्ध आहे, तो सुद्धा याच्यामध्ये काम करत होता. त्यानंतर आमचे मुझफ्फर आहेत, अझहर मनीर, मोहसिन कुरबू, शाहरुख म्हणून आहेत, एजाज काजी आहेत, असे असंख्य जे जोडलेले लोक आहेत जे चांगल्या पद्धतीनं काम करतात ह्याच्यामध्ये. म्हणजे हातातलं काम सोडून त्या कामासाठी जाणारी व्यक्ती आहे. म्हणजे एका ठिकाणी बसलोय आम्ही असं एका विषयावर डिस्कशन करत, फोन आला ते शाहरुखला, 10 मिनिटात येतो. फोन कोणाचा आला? त्याला आरिफ साहेब. तो जाऊन ती संध्याकाळची वेळेस बघा परवा दिवशी 2 जण घेऊन गेले, जड दिवशी विचारून तिथून. म्हणजे एवढं प्राधान्य त्याने या गोष्टीला देतात. हीच खऱ्या अर्थानं आमची मोठी ताकद. त्याच्यानंतर मग श्रेय द्यायचं झालं तर प्रत्येक सकारात्मक व्यक्तीला ज्यांनी सकारात्मकता दाखवून
खिदमतच्या खालच्या कामाला साथ दिली, अर्थबळ दिलं, मनुष्यबळ दिलं, मनोबल दिलं. सगळ्यात महत्वाचं मनोबल हे जे आहे. काही जण सुरुवातीला म्हणतात काय करते ते ताई? आता त्या आरिफने एकदा वड्यामध्ये अडकलेलं 2-3 दिवस अडकलेलं कुत्रं, ते साकीब म्हणून आमचा एक नवीन तरुण मुलगा आहे आरिफ, यांनी ते कुत्रं बाहेर काढून सोडलं. तर टीका टिप्पणी करणारे लोक असतात. आता हे माणसासाठी कुत्र्यासाठी बी करतात. म्हणलं खिदमत हे खलक आहे, समाजसेवक आहे, जनसेवा फक्त नाही. ते जर तिकडं कुत्रं रडते तर ते काम नाही का आपलं? सृष्टीची सेवा. सृष्टीची सेवा. या क्षेत्रामध्ये सामाजिक कामासाठी तरुणांनी यायचं असेल तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? तरुणांना संदेश तर हा सगळ्यात महत्वाचा आहे की जर तुम्हाला चांगलं काहीतरी करायचं आहे, ज्याच्या माध्यमातून मनाला समाधान मिळवायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला समाजसेवेपेक्षा दुसरा कुठला चांगला मार्ग नाही. हे काम असं आहे की ह्या कामाला तुम्हाला सगळे लोक, म्हणजे सगळ्या धर्माचे लोक, सगळ्या पक्षाचे लोक, सगळ्या विचाराचे लोक ह्या कामावर तुम्हाला इत्तेफाक म्हणजे तुमच्यावर सहमत असतील. बाकी कोणतंही काम असं मला वाटत नाही की ज्या ठिकाणी प्रत्येक जण सहमत असेल. धर्माची धारणा वेगळी आहे, पक्षाचे लोक वेगवेगळ्या कामात वेगळे. आता निवडणुकी बघितल्या आपण, म्हणजे आता काही दिवसांनी अजून हारामाऱ्या साताऱ्यामध्ये होतील, झाल्या सुरू झाले. असा प्रकार आहे. आर्थिक तुम्ही म्हणजे विषय घेतला व्यवसायाचा, तरी त्या ठिकाणी प्रत्येकाचं सहमत असत नाही. पण समाजसेवा असं आहे की प्रत्येकाला त्यावर सहमत झालंच पाहिजे. आणि हा पूर्णपणे प्लॅटफॉर्म असा आहे की खूप मोठं काम करण्यासाठी संधी आहे, खूप मोठं काम ह्याच्यामध्ये करणं. एखादा तरुण तुमच्याकडे आला की मला पण तुमच्या सहभागी व्हायचंय, तर त्याला करून तुम्ही घ्यायचा. आणि त्याला जातीचं काही बंधन नाही, कोणतीही जात पात नाही, धर्म नाही, काय नाही, जात नाही आमचं काही. फक्त त्याच्या मनात पाहिजे सकारात्मकता. आम्ही एवढं फक्त अॅनालाइज करतो की हे कशासाठी आलेला आहे. म्हणजे ह्याला जर ह्या काम करून कुठंतरी पुढं राजकीय पक्षात जायचं असेल तर आम्ही त्याला ह्याचा पूर्ण कुठला तरी धंदा व्यवसाय करण्यासाठी आपला वापर करत असेल तर थोडंसं आम्ही काउन्सिलिंग करायचा प्रयत्न करतो किंवा तुझा व्यवसाय तुझ्यापाशी ते तुला मिळालंच. सादिकभाई, खिदमत एक खल्क आणि मध्यंतरी तुम्ही एक मुस्लिम मावळा संकल्पना काढली, हे दोन्हीचं काय रिलेशन आहे? आता खिदमत खल्क जो विषय आहे आपल्या संस्थेत, बहुतांशी आपले खिदमत खल्कचेच असलेले संचालकांची विचारातून मुस्लिम मावळा हे कन्सेप्ट होते. मुस्लिम आणि मावळा म्हणजे तसं बघितलं तर त्याचा काही संबंध नाहीये, परंतु असं वाटतं की हे विरोधाभास आहे की काय? म्हणजे आता बदलत्या परिस्थितीकडे बघितल्यानंतर माणसाला असं वाटतं की याला मुस्लिम आणि मावळा काय बोलतोयस तू? जसं तुम्हाला प्रश्न पडला तसं आमच्या एका मित्राला पण प्रश्न पडला. त्यानं माझ्या दुसऱ्या मित्रापाशी ती बोलून दाखवलं की सादिक भाईंना आता मुस्लिम मावळा काढावासा वाटला. म्हणजे हे मोदींचं यश आहे की मुस्लिम समाजाने शिवरायांच्या बद्दल तिरस्कारच होता. ते आमचा दुसरा मित्र होता, त्याने त्याला समजून सांगितलं की सादिक भाई 2002-03 ला ज्यावेळेस हे काम पूर्णपणे करत नव्हते त्यावेळेस सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सांगत होते. मी बसाबा पेठेत राहिला होतो, शिवसैनिक मित्र मंडळ, गणेश मंडळ होते, त्याचा अध्यक्ष स्वतः मी होतो. आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण वाचायला लागतो, माझ्याकडे 2014चे फोटोग्राफ आहेत कर्नल सुरेश पवार साहेबांचं. त्यांनी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड काढलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण इतिहास लिहिलेला होता. मग ही कन्सेप्ट अशी आहे की जसं स्वराज्य आहे हे प्रत्येकाला आपलं असं वाटेल राज्य आहे, त्याच्यामुळे जात धर्म पंथ कुठंच नाही ना. त्याच्यामध्ये जर जात धर्म पंथ असता तर मग मादारी मेहतर तिथं थांबला नसता. पठाणांची फौज, नूर 700 पठाण आहेत, असंख्य उदाहरण आहे. जेवढं आपण वाचू, मग आम्ही तो अभ्यास करताना आमच्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पद्धत होती तीच संभाजी महाराजांची होती. त्यांनीच अद्वैत केलं नाही. संभाजी महाराजांचा मृत्यू फक्त समोर ठेवून त्यांना धर्म आणि जातीमध्ये अडकवलं जातं, परंतु त्यांचा राज्यकारभार हा पूर्ण शिवरायांच्या सारखंच होता. मग हा मुस्लिम मावळा काय काम करत आणि त्याचा आपल्याशी संबंध काय? मुस्लिम मावळा आता त्याचा सुद्धा संस्थापक मीच आहे आणि चांगल्या विचारानं काम करणारी आमच्यातली बरीच मंडळी त्याच्यामध्ये काम करतात. आणि कन्सेप्टच अशी आहे, म्हणजे 2 प्रकार आहेत त्या कन्सेप्ट माध्यमातून. एक तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज तिथंच नाही, शाहू महाराज आणि प्रतापसिंह महाराज इथपर्यंत संपूर्ण छत्रपती घराण्याच्या असणाऱ्या राजांची आम्ही अभ्यास करून ते राजे कशा पद्धतीने सर्वांना घेऊन चालत होते हे जनतेसमोर ठेवणं गरजेचं आहे. त्यांनी केलेली मोठी कामं ही सर्वांच्या समोर ठेवणं गरजेचं आहे. आता ह्याच्यासाठी मी एक शब्द वापरला सर्वांच्या समोर. आता त्याचं बायफर्केशन करतो की ज्यांच्या मनामध्ये मुस्लिमांच्या बद्दल द्वेष आहे शिवरायांना धरून,
ते आमच्या नॉन मुस्लिम बांधवांना पण कळणं गरजेचं आहे की शिवराय सर्वांचे होते आणि हा. संपूर्ण राजे सर्वांचे होते. एक भाग हा. दुसरा भाग, माझं एक मोठं काम त्याच्यावर असं चालू आहे की आमच्याकडे आलेले नॉर्थ इंडियन जे होते धर्म गुरु हम्म. ऑर्थोडॉक्स पद्धतीचे, त्यांनी सुद्धा इथल्या आमच्या असल्याने मराठी मुसलमानांच्या डोक्यावर कुठेतरी उत्तर भारतीय राजे बिंबवायचा प्रयत्न केला हम्म. धर्माच्या आधारे. मग आम्ही ती जाऊन समाजात सांगतो की ज्या राजाने तुमच्या धार्मिक भावनाची काळजी घेतली, हम्म. धार्मिक आस्था जपल्या, हम्म. तो राजा आपल्यासाठी श्रेष्ठ आहे का तो उत्तर भारतातला राजा श्रेष्ठ आहे? बरं. संभाजी महाराजांनी मला 350 एकर जमीन वंतरगडाला दिलेली आहे, हम्म. दर्ग्याला. मग त्या राजाला मी मानावं का कुठल्या तरी तुम्ही सांगताय म्हणून उत्तर भारतातल्या धर्माचा आहे म्हणून त्याला मानावं? हम्म. हा प्रश्न आम्ही समाजासमोर ठेवतो आणि अतिशय चांगलं यश मिळतंय की जी मुस्लिम समाजामध्ये पेरलं गेलेलं एवढ्या वर्षानुवर्षाचं डोक्यामध्ये जे राजांच्या बद्दलचं वेगळे विचार होते, हम्म. ते संपवण्यामध्ये आम्हाला यश येत आहे मुस्लिम मावळ्याच्या माध्यमातून. वा. आणि हाच आमचा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या राजांनी आपल्या धर्माची भावनेची काळजी घेतलेली आहे, धार्मिक आस्था जपलेल्या आहेत, नुसते जपलेले नाही तर राजेंच्या पूर्वी, राजेंनी गड घेण्याच्या पूर्वी त्या गडावर ज्या वास्तू होत्या धार्मिक, त्या हाय अशा अबाजीत ठेवलेल्या आहेत. हम्म. ते दुसऱ्या कुठल्या राजांनी नाही केलेलं काम, ते शिवरायांनी शिवरायांच्या वंशजांनी केलेलं काम आहे. भाई एवढं चांगलं काम तुमचं चाललंय आणि खूपच या मागच्या 5-7 वर्षातला तुमचा प्रवास आपण ऐकला. समाजामध्ये ज्या घटकाला तुम्हाला काही योगदान द्यावं असं, तुम्हाला मदत करावं अशी वाटते, तर त्यांनी काय करावं? तुम्ही काय सांगाल त्यांना की काय करावं त्यांनी? तर सर्वात प्रथम आपण ज्यांना मदत करायची यांच्यासाठी असेल की तुम्ही खिदमत खलकचं काम बघावं आणि त्या कामावर तुमचा विश्वास आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पुढचे उपक्रम जे आहेत खिदमत कलचे. आता आम्ही नवीन उपक्रम सुरू करतोय जो शिक्षण क्षेत्रामध्ये महत्वाचा, म्हणजे जे भिकारी म्हणून मागणारी जी आहेत मुलं, हम्म. त्या मुलांचं आपल्याला शैक्षणिक पुनर्वसन करायचं आहे. त्यासाठी एक लागत मोठी लागणार आहे. म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये काहीच नाही, भिक्षेकरांचं. भिक्षा मागणारी मुलं आहेत. काही हम्म. कारणासाठी मागतात, काही व्यवसाय म्हणून करतात, काही हम्म. पेशा म्हणून करतात, काही कुटुंबाच्या अडचणीमुळे करतात. परंतु कुठेतरी त्यांना सुद्धा त्यांचा शिक्षणाचा अधिकार देऊन समाजामध्ये ताटमानेमध्ये न्यायचं आहे. दुसरा आमचा उपक्रम मोठा आहे की जे आता आपण हेल्थमध्ये काम करतोयच, म्हणजे कमी खर्चामध्ये आपण उपचार करण्याचं काम करतो. त्यापेक्षा आम्ही खिदमत हेल्थची एक डिझाईन तयार केली. सगळ्यात पहिला उपचार शासकीय इस्पितळातून घ्यायचा, त्यासाठी काउन्सिलिंग टीम तयार करतोय. त्याच्यानंतर शासकीय योजनेतून उपचार घ्यायचा. त्याच्यानंतर तिसरा की जिथं कमी खर्चामध्ये चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी घ्यायचा. आणि चौथ्या ठिकाणी मग आम्ही तुम्हाला काहीतरी अर्थबळ जमा करून देणं. त्याचबरोबर आता सगळ्यात मोठं अडचण अशी आहे की ज्यांचे कुटुंबीय आर्थिक ज्यांच्याकडे ताकद आहे ते चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात आणि नातेवाईक चांगल्या ठिकाणी राहतात. परंतु शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या लोकांच्यासाठी राहण्याचं ठिकाण कुठं आहे? तरी खिदमत खलच्या माध्यमातून त्यांना एक मुसाफिरखाना, जमातखाना टाईपचं म्हणतो आपण, एक आश्रम शाळा जी असते ते आम्हाला खिदमत खलच्या माध्यमातून निर्माण करायचे आहे. उपचार घेणारा तर असतोच, परंतु त्याच्यात रसानं बाहेरचा नातेवाईक सुद्धा आजारी पडलेला असतो. त्याच्यासाठी सुद्धा एक आपल्याला चांगलं सेंटर सुरू करायचं. जर जागा मिळाली शासनाची तर आपण शासनाकडे प्रस्ताव देऊन तो सुद्धा आश्रमशाळा शासनाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करू. परंतु नाही मिळालं तर त्यासाठी सुद्धा खिदमत खलकला फार मोठ्या प्रमाणात अर्थबळ. रोज किती सिव्हिलला असे नातेवाईक झोपायला उघड्यावर झोपायला लागत असेल? रोज तुम्हाला 100 तरी नातेवाईक तुम्हाला दिसतील सिव्हिलमध्ये, एकतर वरांड्यामध्ये असतात किंवा बाहेर असतात. बाहेर कट्ट्यावर त्यांना शेल्टर त्या ठिकाणी नाही, काहीच नाही. आणि शासन त्यांना शेल्टर निर्माण करून देऊ शकत पण नाही. पण त्याच्यामुळे काय होईल, जे बाहेरचे लोक तिथे येऊन राहतील तर त्याला कुठेतरी आपण चांगलं आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन जे निकष असतात त्या निकषाच्या माध्यमातून एका रुग्णाच्या पाठीमागे एखादा नातेवाईक सुद्धा राहिला तरी सुद्धा त्याचा गैरवापर होणार नाही. बऱ्याच वेळेला लोकांना कोणाला मदत करायची असते, परंतु त्यांना फिजिकली तिथं जाणं शक्य नसतं. अशा वेळेला तुमच्या संस्थेला आर्थिक मदत दिली तर ती तुम्ही स्वीकारता किंवा त्याची काय कार्यपद्धती आहे? आम्ही स्वीकारतो. त्याला QR कोड आहे खिदमत खलचा. हम्म. तो QR कोड आतापर्यंत काही ठिकाणी असं आपण सोशल मीडियावर पब्लिश केलेला नाही, हम्म. की त्याच्या माध्यमातून सुद्धा काही लोक वेगळा अर्थ काढतात. परंतु हा. आता जे उपक्रम मोठे आहेत आणि त्याला हम्म. आर्थिक पाठबळ मोठं लागणार आहे. आपण शहरामध्ये तालुक्यामध्ये आता काम केलं, परंतु हे खिदमत खलचं बेघरांचं काम बघून जिल्ह्यातून आपल्याला मागणी, फोन वगैरे यायला लागलेले आहेत. तर त्यामुळे त्यांचा सुद्धा खर्च, आता इथून जायचं तिकडून घेऊन आश्रमाला जायचं, त्या सुद्धा खर्च मोठा आहे. मग त्याला जो लागणारा खर्च आहे तो QR कोड आपण पब्लिश करू. नंबर आहे त्या माध्यमातून, व्हॉलेंटियरचा ज्यांच्या माध्यमातून आहे, मग त्याच्यावरून सुद्धा लोक देणगी देऊ शकतात आणि या चांगल्या कार्याचे सुद्धा वाटेकरी, सहभागी
होऊ शकतं त्याच्यामध्ये. तो सुद्धा पार्टी खिदमत खलचा सदस्य बनवतो. खूप छान. सादिक भाई, हा आतापर्यंत तुमचा प्रवास इतक्या सोप्या पद्धतीनं आम्ही पण खिदमत खल्क असं ऐकत होतो. पण नेमकं काय काम चालतं आणि त्याचं स्वरूप काय आहे? जातीच्या पलीकडं जाणारं, माणुसकीशी नातं जोडणारं अशा पद्धतीचं काम तुम्ही करताय. तुम्ही नुसतं तुमच्या भाषेचा किंवा धर्माचा अभ्यास न करता एकूणच सगळ्याचा माणुसकीचा अभ्यास तुमचा आहे. आणि मला असं वाटतं की जाती, भाषा, धर्म आणि प्रांत या पलीकडे जाऊन खिदमत खल्क साताऱ्यामध्ये काम करताय. तुमच्या कार्याला असाच विस्तार वाढत राहो, जास्तीत जास्त गरजूंपर्यंत तुम्ही पोचावं आणि जे माणसानं माणसाशी जे माणुसकीचं नातं आहे तर ते अधिक दृढ करावं. तुझं आडनाव काय, माझं आडनाव काय, याच्या पलीकडे जाऊन तू माणूस आहे ना, मी माणूस आहे ना, हे पुढं आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही आणि तुमची सगळी टीम जी काम करते, तुम्हाला खरं मनापासून शुभेच्छा. आणि आम्हाला आमच्या पद्धतीनं ज्या वेळेला शक्य होईल त्या पद्धतीने नक्की आम्ही खिदमतीच्या खलच्या बरोबर उभं राहूया. तुम्ही इथं वेळात वेळ काढून आला. एवढी खरं तुमची गडबड होती, आज सकाळी तुम्हाला जायचं होतं, पण तुम्ही वेळ दिलात. तुमचे खूप खूप आभार.